गाईज श्री स्वामी समर्थ. वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात माझी कितीला झाली आहे हे तुम्ही पुढे बघू शकताय. लोकांना वाटतं मेकअप आर्टिस्ट होणं खूप सोपं आहे आणि ह्यांचं काय भारी असतं बाबा, बॅग भरली की निघाले फिरायला फिरायला भेटतं, एन्जॉय करतात इकडे तिकडे. म्हणजे मेन मेकअप आर्टिस्ट त्यांच्या मागे त्यांची फॅमिलीही असतात. ते लोक विसरतात की बाबा ह्यांना जर कुठे पोचायचं आहे, समजा जर 7 वाजता पोचायचं 2 तास आधी आम्हाला घरातून निघावं लागतं. किती लांब लोकेशनवर त्यावर डिपेंड असतं. आणि आज तसंच झालं. मला पोहोचू 7 वाजता पुण्यामध्ये. सो मी सकाळी 3 वाजता उठलेली आहे, 2:15 ॲटलिस्ट, नाही का, जेणेकरून माझ्या मुलांचं जेवण खाणं, त्यांचा नाश्ता वगैरे त्यांचा आवरून मी निघू शकेल. आणि 5:20च्या ट्रेनने मी पुण्याला जायला निघाले होते, कारण मला 7पर्यंत काही करून तिथं लोकेशनवर पोचायचं होतं. सो ती धावपळ असते ना, ती लोकांना समजत नाही. आणि क्लायंटचं म्हणणे असतं की ते लोक दाखवतात आम्हाला 30,000चा फोटो ज्याच्यामध्ये मेकअप केलेला असतो, आणि त्यांची अपेक्षा असते की तो मेकअप आम्ही 1,000त करून द्यावा किंवा 500त करून द्यावा. त्यांचं म्हणणे असं किती असं प्रोडक्ट जातं. अरे यार, ते प्रोडक्ट घेण्यासाठी आम्ही किती घासतो ते आम्हाला माहिती असतं. एक एक प्रोडक्ट 5-5, 7-7 हजाराचं प्रोडक्ट असतं, आणि ह्यांचं म्हणणे असतं की 400-500 करून द्या. काय तेव्हा थोडंसं तर मेकअप करायचं असतं. थोडंसं मेकअप म्हणजे काय, तुम्हाला लायनर लावायचं नाही का, लिपस्टिक लावायची नाही आहे, काय लावायचं नसतं, सगळंच लावायचं असतं. फक्त बोलताना काय म्हणायचं नाही, थोडंसंच मेकअप करून द्या बरं का, आम्हाला काही हेवी मेकअप करायचं नाही आहे. त्यांना म्हणजे सीन कसं असतो, मेकअप तर पूर्ण करून हवा असतो, फक्त पैसे चार्जेस द्यायचे नसते जास्त. विषय खूप अवघड असतो, हे त्या लोकांना समजत नाही. आणि ह्याच्यामध्ये आमची किती धावपळ होती, आम्ही किती स्ट्रगल करतो हे लोकांना दिसत नाही. आणि त्यातून मेकअप छान होतो हे सर छान, त्यातून क्लायंटची रिक्वायरमेंट असते की आमचे फोटो टाकू नका. तो एक डोक्याला टेन्शन वेगळाच असतो की आपण छान एवढं काम करतो आणि आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज टाकता येत नाही. सो तिथं गेल्यावरती आम्ही मस्तपैकी मेकअप हेअरस्टाईल केला, आणि त्यानं आम्ही पोचलो लोकेशनला. आणि तिथून मग माझी फ्रेंड मला सोडवायला आली होती रिक्षा स्टँडपर्यंत. तिथून माझ्या रिक्षात बसले, मी तिथून स्वारगेटला गेले. स्वारगेटवरून मेट्रोनी पुन्हा मी माझ्या घरी यायला निघाले होते. तर अख्खा दिवस माझा हा धावपळीचा झाला होता. तर भेटूया ना ब्लॉगमध्ये. ओके, बाय.